नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वैदिक कॅल्क्युलेशनच्या या लेक्चरच्या सिरीज मध्ये आज आपण भागाकारांच्या टेक्निकचा विचार करूया. भागाकारांच्या संदर्भानं आपल्याकडे काही गृहतिक मांडली गेलेली आहेत. जशी तुमची पाढे हे 30 पर्यंत असले पाहिजे आणि 30 पर्यंतचे पाढे जर असतील तुमचे तर तुम्हाला भागाकारामध्ये एक विशेष गती असते असं एक तुम्हाला सांगितलं गेलं शालेय स्तरापासून. पण मला स्वतःला 30 पर्यंतचे पाढे खूप चांगले वाटतात आणि भागाकारामध्ये जर मला अशी संख्या आली तर मी काय करावं मला कधी कधी माझ्या डोक्याच्या बाहेर जात होते. म्हणजे 10,000, 10,823/79 असं दिलंय आपल्याला. तर अशा केसेसमध्ये माझा अप्रोच काय असायला पाहिजे? आता भागाकारामध्ये तर मला शालेय स्तरावरती सांगितलेलं आहे किंवा माझ्या गुरुजनांनी मला सांगितलेलं आहे की 30 पर्यंत तुझी उजळणी परफेक्ट पाहिजे. आता भागाकारातली संख्या तर 30 मधले नाहीये, बरोबर आहे. 30 पर्यंतची नाही, 79 म्हणजे खूप पुढची आहे. आता असं सांगितलेलं आहे की जेवढं कटतं तेवढं शक्य तेवढं कटून घे. पण 79 ही मूळ संख्या असल्यामुळं तिचे अन्य कुठले अवयव असणार नाहीत, वर आणि खाली कटण्याचा प्रश्नच येणार नाही. मग अशा केसमध्ये मला काय करावं लागेल? हे 79 मग उरले किती वगैरे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागेल, जे शालेय स्तरावरती आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. मग याचे दोन परिणाम होतात. मग 79चा पाढा तुला तात्पुरता काय होईना तयार करून बघावा लागेल की त्याच्या अलीकडं पलीकडं कुठली संख्या भाग जाते, काय होतं वगैरे. त्याच्यावरती तुझा विचार विमर्श होईल. आणि जर जे नियम तू 79ला लावतोस, तुला पाढा पाठ नसताना पण तू 79 भाग देण्याचे प्रयत्न करतोस, तर मग 30 पर्यंतची तरी पाढे पाठ करायची गरज काय? जो अप्रोच तू 79ला लावला होतास तोच अप्रोच 30 पर्यंतच्या संख्येला लावलास तरी चालतंय ना. त्याच्यात पाठांतर कशासाठी होतं मग? तर आजपर्यंत प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही की 30 पर्यंतचीच उजळणी का बरं? राईट. 79चा पाढा पाठ नसतानाही तुम्ही 79चा भागाकार करतो. तर जो अप्रोच किंवा जे व्ह्यू तुमचा 79 भागाकार देत असताना असणार आहे, तोच व्ह्यू तोच अप्रोच तुमचा 30 पर्यंतच्या संख्यालाही असला पाहिजे असं माझं मत आहे. कळतं? मी साधारण माणूस आहे, आपण याच्यावरती काय वादविवाद करणार नाही. पण काय होतं की विनाकारण आपल्याला पाठांतराच्या गर्तेमध्ये अडवल्यामुळं ना बऱ्याच जणांचा याच्यातला इंटरेस्ट निघून गेलेला आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये जर मी या उदाहरणाला 10,823/79 79 उरले किती? 18तून 9 गेलं, 29 उरले. अशा पद्धतीने जर जात असेल मी, तर ते धोकादायक कार्यक्रम आहे. स्पर्धा परीक्षेची डिमांड कशी असते? तर स्पर्धा परीक्षेची डिमांड अशी असते, 7 एक्क 7, 9 सत्त 63, उरलं किती? 3 उरलं. 9 एक्क 9 गेले, 38 29 7 28 म्हणजे सात्विक 137 अशा पद्धतीनं ते भागाकार झाला पाहिजे. हे भागाकार आहे त्याचा. 137 तुझा भागाकार आला पाहिजे. अशा पद्धतीने भागाकार होतो. आता जर मी आता बघ ना, स्पर्धा परीक्षेत मी आता हा केलेला भागाकार आणि असा भागाकार करतो. आता इथनं 2 खाली आलं. याला 4 नंतर भाग देता येणार नाही. 316 होतं ते. म्हणून 3चा भाग दिला मी. 7 त्रिक 21, 9 त्रिक 27, 237चा भाग गेला. राईट. हे इथं 5 म्हणजे हे 5 आलं. 28 म्हणजे इथं 5 आलं. वरून 3 घेतलं.
7चा भाग जातो 7 7 49 9 7 63. झिरो झिरो. आता आपल्याला ही जाणीव असली पाहिजे की मी या पद्धतीने जर भागाकार करत बसलो माझा स्पर्धा परीक्षेमध्ये 79ला भाग देण्याची प्रक्रिया जर मी अशी करत गेलो तर ते अडचणीचं नाही तर फार काय म्हणतात त्याला फार वाईट असेल ते आपला वेळ खाऊ असेल. तरी आमच्याकडे काही मास्तर लोक लईच भयानक आहेत म्हणजे एवढे इंटेलिजंट आहेत तुम्हाला सांगतो मी हे लोक 99 पर्यंतच्या ज्या काही 25 100 पर्यंतच्या काही 25 मूळ संख्या त्या मूळ संख्येचे पाडेपाठ करायला लावले त्या पोराला त्यांनी. त्याच्यावरती पण औषध अरे पाडापाठ करून पण काय उपयोग आहे हे मध्ये बेरीज वजाबाकी करावंच लागेल की त्याला किती पाडेपाठ करणार आहेस आहे का नाही? तर ही जी पद्धत आहे आपली भागाकाराची ही शालेय स्तरावरती ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये हिचं मत महत्व काहीच नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं भागाकार झाला पाहिजे की ज्यामध्ये काय होतं तुझा वेळ जो आहे तो आता इथं करत असताना आणि इथल्या याच्यामध्ये वेळेमध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे. इथे हे नजरतच झालं होतं 137. इथे ही नजरत नाही होणार याला तुला प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तर मग बघ मी तुला भागाकाराची वैदिक टेक्निक सांगणार आहे. तर त्या टेक्निकच्या पूर्वी तुला एखाद्या संख्येला भागल्याच्या नंतर तुझ्याकडे भागाकार कशा स्वरूपाचे येतात. एक तर तुझा भागाकार भागाकाराच्या जे काही स्वरूप असणार आहे ते कुठल्या कुठल्या स्वरूपात असेल तर मिळणारा भागाकार तुझा पूर्णांक स्वरूपामध्ये असेल म्हणजे पूर्ण भाग गेलेला असेल राईट. पूर्ण भाग गेल्यानंतर मिळणारा पूर्णांक भागाकार इंटिजर राईट. भागाकार 20 आला 25 आला 40 आला 540 आला 320 आला 322 आला 332 आला असं काही पण पूर्णांक स्वरूपामध्ये भागाकार आहे. दुसरा असा आहे पूर्ण भाग न गेल्यास म्हणजेच काही बाकी शिल्लक राहत असल्यास शिल्लक राहत असल्यास आपल्याकडे दोन प्रकारचे भागाकार येतात. भागाकार हा तुझा काय असेल पूर्णांक युक्त अपूर्णांक भागाकार असेल तुझा. राईट. आणि एक भागाकार तुझा असतो दशांश अपूर्णांकातला भागाकार. साधारण चांगल्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात ना खास करून कॅटची एक्झाम बँकिंगची एक्झाम वगैरे तर दशांशाच्या नंतर 3 स्थळ आणि 4 स्थळापर्यंत भागाकार त्यांना अपेक्षित असतो. तिथपर्यंत त्यांनी तुम्ही भागाकार करावा असं त्यांचं डिमांड असते त्यांची मागणी असते. आणि जेव्हा ते 4 पर्याय देतात ना ते व्हेरी क्लोज पर्याय देतात. तर तिथं तुमच्या या लॉजिक बुस्टरचा काही उपयोग होत नाही. प्रॉपर आन्सर द्यावे लागतात.
तर त्यावेळेस तुझ्या भागाकाराच्या मेथडमध्ये तेवढा दम असला पाहिजे. तर असं तीन तीन प्रकारामध्ये काय होतं तुझं, हे पूर्णांक तर ठीक आहे, सोपं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पण लिहिता आलं पाहिजे आणि दशांश अपूर्णांकात लिहिता आलं पाहिजे, असे तीन फॉर्मॅटमध्ये भागाकाराला आपण काय करत असतो, उत्तराला एक्सप्रेस करत असतो. आणि या पद्धतीवर तीनही उत्तर व्यक्त करण्याच्या पद्धतीवरती आपला कमांड असला पाहिजे. राईट. आता मी जे वैदिकच्या पद्धतीने भागाकार सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन मोठे मोठे एक्झाम्पल्स घेऊन मी अगोदर काय करतो की तुम्हाला प्रोसेस सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. मी पहिल्यांदा प्रोसेस नाही सांगणार, तर ती तुला मी करून दाखवतो. त्यातनं मी नेमके काय प्रोसेस करतो. एक एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे की जिचं रिपिटेशन वारंवार 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 तेच प्रोसेस रिपीट रिपीट होत जाईल. त्या प्रोसेसमध्ये काय डिफिकल्टीज येतात, त्या डिफिकल्टीज आपण सॉर्ट आउट करू. पर्टिक्युलर डिफिकल्टी आल्यानंतर कुठली स्टेप उचलायची, काय करायला पाहिजे त्याच्यावरती ऍक्शन्स, त्या पर्टिक्युलर स्टेपला सांगून देतो. म्हणजे काय होईल, तू एकदम परफेक्ट मोडवरती गेलेला असशील. राईट. आता जे सांगतोय मी तुला ते फक्त वेदिकच्या प्रक्रियेमध्ये भागाकाराच्या पद्धतीमध्ये नेमकी कुठली प्रोसेस इन्व्हॉल्व आहे, ती प्रोसेस तुझ्या लक्षात यावी म्हणून मी आता काय करतो, थोडे लेंदी प्रॉब्लेम्स घेतो. राईट. तर एक एक्झाम्पल घेऊत आपण असं मस्त. 1039387247 होल डिवायडेड बाय 71 आहे, 71 आहे. राईट. 1039387247 असं भागाकार आहे. आणि या भागाकाराला काय करायचं आपल्याला, मूर्त रूप द्यायचं. शालेय पातळीवरती जर बघायला गेलं आपण, तर तुला आता याच्यात 71चा पाढा जमला पाहिजे. तो 71चा पाढा म्हणता आला पाहिजे तुला. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा 71चा पाढा म्हणणं म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीला विनाकारण येरवड्यात नेऊन शॉकचे झटके दिल्यासारखे आहेत. कळतं? आहे नाही, अगोदरच आपला हल्लेला असतो मेंदू, त्याच्यामध्ये अजून धक्का देण्याचे काम आहेत. काय असतं की सामान्यतः ही बाब एक विद्यार्थी म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून कोणाच्याही लक्षात आली पाहिजे. एनी नंबर इज फॉर्म बाय द परमिटेशन ऑफ डिजिट्स. कुठल्याही संख्येची निर्मिती ही अंकांच्या मांडणीतनं होत असते. आणि नेमका अंक किती आहेत, 0 ते 9 पर्यंत अंक आहेत. त्यांच्याच अंकांच्या मांडणीमधनं काय होत असते, संख्यांची निर्मिती होत असते. म्हणून संख्यांची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फक्त अंकच काय करतात, महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून 0 ते 9 पर्यंतचेच अंक हे भागाकाराच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. 0 ते 9 पर्यंतच्याच अंकांचे काय झाले पाहिजे, तुम्हाला टेबल्स आले पाहिजेत. 9 पर्यंतचे टेबल्स तुम्हाला परफॉर्म करता आले पाहिजेत, वेल म्हणता आले पाहिजेत. त्याच्या पुढच्या संख्यांच्या पाड्यांची एवढी आवश्यकता नसते. आवश्यकता कधी असणार नाही, जर तुमचा भागाकारावरती कमांड आला, वेदिकच्या भागाकारावरती कमांड आला, तर तुम्हाला काय होतं की तुम्हाला पाड्यांची आवश्यकता भासणार नाही. कळतं? आता आम्हाला कधीच भासत नाही पाड्यांची आवश्यकता. आम्ही वेदिकच्या कमांड असल्यामुळं वर्कआउट करून मोकळं होतो. राईट. तर आता इथं आपण चेक करूयात कशा पद्धतीनं वर्कआउट करायचं. काय असतं की आपण भागाकार करत असताना ही भागाकारातली कोणती संख्या 71 आहे, याला जर दशक स्थान यांच्या स्थानिक किमतीनुसार जर बघितलं तर याची स्थानिक किंमत 70 आहे, याची स्थानिक किंमत 1 आहे. तर स्थानिक किंमत 1 जास्त असल्यामुळे 70 जास्त असल्यामुळं आपण काय करू, भागाकाराच्या प्रोसेसमध्ये ह्या 1 ला निग्लेक्ट करू, याला इलिमिनेट करू. त्याला इलिमिनेट जर केलं, डिनॉमिनेटर मध्ये एक संख्या जर इलिमिनेट केली आपण, छेदामध्ये एक संख्या जर इलिमिनेट केली, तर अंशामध्ये सुद्धा काय होईल, एक संख्या इलिमिनेट होईल तुझी. करेक्ट आहे. जर छेदामध्ये एक संख्या कमी केलं, अंशात पण एक संख्या कमी झाली, तर काय होईल,
तर तुला आता इथे एक लाईन ड्रॉ करतो. ही एक बाउंड्री लाईन आहे. हे बाउंड्री लाईनचा असा अर्थ असतो, इथं तुम्हाला बाकी भेटत असत, या ठिकाणी बाकी भेटत असत, शिल्लक बाकी. आणि जर इथली बाकी शून्य झाली तर याच्या पुढे भागाकार करण्याची आवश्यकता राहत नसते. हे बाउंड्री लाईन आहे. तुझा भागाकार कुठं संपलाय हे पण तुझ्या लक्षात आलं पाहिजे. तर हा बाउंड्री लाईन इथं भागाकार संपत असतो. आता प्रोसिजर बघ, काय काय केलं आतापर्यंत. एक अंक खाली सोडला, एक अंक वर सोडला, एक लाईन ड्रॉ करून घेतली तिथं. याच्या वरती जे काही भेटेल मला ती बाकी असेल, ती बाकी शून्य जर येत असेल तर भागाकार संपतो. ती बाकी जर शून्य नाही आली, ती बाकी काहीतरी शून्य व्यतिरिक्त अन्य कुठलीही नैसर्गिक संख्या असेल तर याचा अर्थ असा असतो की शून्याला सोडून कोणतीही नैसर्गिक संख्या असेल, शून्य तर नैसर्गिक संख्या नाहीच आहे, राईट. पुढची पूर्ण संख्या कोणतीही असेल, एक दोन एक पासून पुढे काही असेल तर ते काय असेल, तुझी बाकी असेल, किंवा त्याच्या पुढे तू आणखी पॉईंट देऊन तू भागाकार करू शकतोस. म्हणजे तुला दशांश द्यायची वेळ आली तर तू इथं दशांश द्यायचा असतं, राईट. मग आता आपण चेक करू कुठल्या पद्धतीने वर्कआउट होत आहे. तर पेनचा रंग बदलतो. आता 7 एकचा पाडा तर तुमच्या सगळ्यांचा असेलच. जर तो 9 एकापर्यंतची उजळणी नसेल तर मग कोणतीच मेथड काही करू शकत नाही. मग आता हे 7 आपण भागाकार करायला घेतला. 7 एक 7 7 भागलो, 10 आपण 7 भागलं, 7चा भाग बसला, बाकी किती उरली, 3 उरली, ही 33 आले, राईट आलं. आता काय होत असतंय, आलेला भागाकार आणि सोडलेली संख्या यांचा गुणाकार करायचा. एकी एक एक, हे -1 केलं आपण इथं, किती केलं, -1 केलं. आता -1 केल्यावर 33 मधनं 1 गेल्यावरती किती उरतात तुझे, 32 वर. आता परत काय करायचं, तीच प्रोसेस रिपीट होईल. आता परत ह्या 32 ला कशाने भाग द्यायचं, 7 न भाग दिला, 7 चोक 28, 32 मधले 28 भागाकारात गेले, 4 उरले. किती झाले तुझे, 49 झाले, बरोबर आहे. आता काय केलं होतं मागच्या वेळेस, हा आलेला भागाकार आणि सोडलेली संख्यांचा गुणाकार केला, 4 1 4, तेच प्रोसेस रिपीट होईल. 4 1 4 केले, 49 मधनं 4 केल्यावरती 45 आले, कळतं. परत तीच प्रोसेस, आता परत 7 न भाग द्यायचा कुणाला, 45 ला, 7 सक्क 42, 7 सक्क 42 झाले. उरले किती तुझे, 3 उरले. किती झाले, 33 झाले तुझे. मग काय करावं लागेल तुला, हे 6 आणि या 1 चा गुणाकार, 6 1 6, तीच प्रोसिजर. त्याला 6 1 6 केल्यावरती 33 मधून 6 गेले, 27 वर. या 27 ला 7 न भाग दे, 7 त्रिक 21 झालं, 21 झाले. आता उरले किती, परत 6 उरले, किती आलं तुझं, 63 आलं, 68 आलं. आता परत तीच प्रोसिजर, इथला आलेला 3 आणि सोडलेला 1 यांचा गुणाकार, 3 1 3, 3 मायनस केल्या याच्यातनं, इथं 65 आले तुझे. परत भाग दे, 7 9 63 झालं, 2 उरले, 65 मधले 63 तुझ्या भागाकारात गेले, 2 उरले, 2 पुढच्या संख्येला लागले, 27 झाले. आलेला भागाकार आणि सोडलेली संख्यांचा गुणाकार होतो, 9 1 तीच प्रोसिजर झालं, भागाकारच संपला. 9 1 9 केलं याला, हे 18 आलं. त्याच्याने याला भागलं, 7 2 14 झालं, किती आलं, 4 आलं. किती झाले तुझे, 42 झाले, 42 आलं. आता 42 आल्याच्या नंतर काय होतंय, हे बे एक बे केलं याला, इथे 40 आलं. आता काय करू शकतोस तू, फार फार तर
साता पाचा 35, 5 उरलं इथं. हे 5 एक्क 5 करून टाकलं 49 आलं. 7 7 49. किती उरलं तुझं? 0. 7 झालं. 7 एक्क 7, 7 एक्क 7, 7 मधून 7 गेले, बाकी 0 आलं. विषय संपला तुझा. तुझा भागाकार किती आला? 1 4 6 3, राईट. 1,46,000 किती आला ते? 14,63,00,000. काय काय एकक, दशक, शतक, सहस्र, दशस्र, लाख, 10,00,000, कोटी. 1,46,39,39,257. कळतंय? असा असतो भागाकार. अजून एखादा घेऊ, थोडा मोठा घेऊ. तुला एकदा प्रोसिजर लक्षात आली ना काय करायचंय, तर मग मजा येते एकदम. प्रोसिजर एकदा कळली की काही टेन्शनच नाहीये, राईट. एक आणखी आपण एक एक चांगलं मोठं एक्झाम्पल घेऊया. हा भागाकार घे. 28,767,208,116 होल डिवायडेड बाय 83 करायचंय. 287,208,767,208,513,116, राईट. हे डिव्हिजन कॅरी आउट करायचं आता तुला. आता मी एवढे लेंदी काय घेतोय, तर तुला ती जी आपण आतमध्ये जी प्रोसेस इन्व्हॉल्व आहे ती तुला प्रोसेस एकदा कळावी म्हणून चाललंय. ओके, मग याला या पद्धतीने वर्कआउट करू. हे बघ, हा इथला 3 युनिट प्लेसचा 3 आणि इथला युनिट प्लेसचा 6 आपण याला एलिमिनेट करू. या बाउंड्रीच्या वरती इथं जर रिमाइंडर 0 आला तर भागाकार फिनिश असेल. त्याच्या पुढे जर काही असेल तर पॉईंट देऊन करेल किंवा काही आणखी मेथड असेल तर बघू. ओके, आता याला सॉल्व्ह करायचंय. कशा पद्धतीने होईल? या 8 ने मी याला डिवाइड करतो. 8 त्रिक 24 होईल. 8 त्रिक 24 झालं. किती उरले रिमाइंडर तुझं? 4. किती आलं तुझं? 47 आलं. हे 3 त्रिक 9 याच्यातनं मायनस केलं मी, 38 आलंय. ओके, 8 न भाग दिला याला. 8 चोक 3 त्रिक 9 गेलं, 38 उरले. 8 चोक 32 आले. किती उरतील? हे 6 उरतील. आता हा आलेला 4 आणि हा 3 यांचा गुणाकार होईल. 4 त्रिकम 12. ते 12 आपण याच्यातनं मायनस केले. इथं 9 मायनस केले होतं, त्याच्यातनं 12 मायनस केले की 54 येतं. 8 संघ 48, 6 उरलं, 67 झाले. 6 त्रिक 18ला मायनस करूया, त्याच्यातनं 49 आलं. हे ह्याला 8 संघ 48 जर म्हणालो ना मी, इथं 12 होते. 6 त्रिक 18, 12 मधून 18ची वजाबाकी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, थोडा अलीकडचा भागाकार द्यावा लागेल. 8 पंचे 40चा भागाकार दिला, 9 उरले 92 झालं. 5 त्रिक 15 मायनस केलं आपण याच्यातनं, 77 आले. 8 9 72 केलं आपण, 5 उरते, 50 झालं. 9 त्रिक 27 मायनस केलं आपण आता याच्यात, तर 23 उरतील तुझे.
8 दोन्ही 16चा भाग बसला, 7 उरलं, 78 झाले. 3 दोन्ही 6 मायनस केलं, 72 उरलं. 8 9 72 म्हणणं म्हणजे पुढे भागाकार करण्यासाठी चान्सच दिला नाही असा होतो. म्हणून काय करावं लागेल, तुला अडीकडचा भाग दिला, 8 8 64. किती उरलं तुझं? 8 उरलं. 8 त्रिक 24 मायनस केलं आपण, इथं 61 उरले तुझे. 8 7 56 केलं आपण, 5 उरले, 51 झाले. 7 त्रिक 21 मायनस केलं आपण, इथं 30 आलं. 8 त्रिक 24 केलं, 6 उरलं, 63 झाले. 3 त्रिक 9 केलं, 9 केलं तर याच्यातनं किती आले? 9 जर मायनस केलं आपण तर हे 54 आले. 8 संघ 48 असं वजाबाकी होईल, 6 उरतील. 6 त्रिक 18 केलं, 53 आले इथं. 8 संघ 48 झालं, 5 उरलं, 51 झालं. 6 त्रिक 18 मायनस केले आपण, 51 मधून जसेही 18 मायनस करू आपण, किती उरतील तुझे? 33 उरतील. 8 चोक, एक मिनिट, 51 33, 8 चोक. तर इथं थोडस मिस्टेक झाली. 61 मधनं 18 गेल्याच्या नंतर 43 होते, राईट. मग आता आपण काय करावं लागेल? सायंत्रिक 18 43 उरलं, 8 पंचे 40, 8 पंचे 40 केल्याच्या नंतर इथं 3 उरलं, 31 झाले. 5 त्रिक 15 मायनस केलं आपण याच्यातून, 15 मायनस केलं की आपल्याला 16 भेटले. 8 दोन्ही 16 पूर्ण भाग दिला आपण, शेवटी किती उरलं? 0. 3 दोन्ही 6 मधून 6 गेलं, बाकी काय झाली तुझी? 0 झाली. इथं थोडस मी इथं काहीतरी 53 लिहिलं होतं, 53 नाही, 63 मध्ये 61 मधनं 18 गेल्यावरती 43 होतं, 53 लिहिल्यामुळे थोडस कन्फ्युजन झालं, राईट. तर ही अशी भागाकाराची सिस्टीम आहे. आता या सिस्टीम मधनं काय लक्षात आलं, तर 2 अंकी संख्येनं भाग देताना काही गोष्टी केल्यात आपण. 2 अंकी संख्येने भाग देतात. काय काय केलं आपण? तर अंश व छेदातील प्रत्येक संख्येचा एकक स्थानचा अंक सोडला आपण. सोडलं. दुसरं काय केलं? छेदातील दशक स्थानच्या अंकानं भाग दिला. दशक स्थानच्या अंकाने भाग दिला. भाग दिल्यानंतर मिळणारी बाकी पुढील अंकाच्या समोर लिहिली. राईट. छेदात सोडलेला अंक व मिळणारा भागाकार यांचा गुणाकार
बाकी पुढे लिहिल्यानंतर पुढे लिहिल्यानंतर मिळणाऱ्या संख्येतून वजा केला. वजा केला आणि मिळणाऱ्या वजाबाकीला पुन्हा छेदातील दशक स्थानच्या अंकानंतर दशक स्थानच्या अंकाने भाग दिला. आणि हीच प्रक्रिया पुढे भागाकार पूर्ण होईपर्यंत काय करत असतो आपण, फॉलो करत असतो. राईट. आता काय करतो मी, ही प्रक्रिया इथंच ठेवतो आणि तुम्हाला काही छोटे छोटे भागाकार आता काय करतो दाखवून देतो की आपण या पद्धतीचा किंवा या मेथड्सचा किंवा या स्टेप्सचा कसा वापर करतो आपण याच्यावरती आता डिस्कस करू. छोटे छोटे घेऊत आता. ओके. मग छोटे छोटे कसे असतील तर एक 5-6 बघूयात आपण. 7 हे 63,666 भागिले 81 एक. 2 काय असेल, 5,9,4,2,7 डिवायडेड बाय 93 आलं पाहिजे. राईट. त्याच्यानंतर तिसरा काय असेल, 766,703 डिवायडेड बाय 903. मायबाप हो, तुमच्या भागाकाराच्या टेक्निकवरती एवढं कमांड असलं पाहिजे भागाकारावरती की तुला उत्तर असं लिहिता आलं पाहिजे. 38 6 1 6 7 उरलं 7 गेलं 59 8 7 56. त्याचं उत्तर आहे 776. बघू आपण येतं का नाही. हे 3 9 सक्की 5 18 18 36 9 त्रिक आणि 3 9 हा तुझा भागाकार असला पाहिजे. राईट. हे याचं उत्तर असलं पाहिजे. हे 9 7 3 राईट. 63 5 7 50 9 5 हे 753 ह्याचं उत्तर आलं पाहिजे. हे इतक्या क्विक आले पाहिजेत भागाकार तुमचे. बघ कसे होतं तुला सांग. तर इथं आपण 776 लिहिले ना, येते का 776 बघू. पहिल्याच 776 लिहिलं होतं, 639 लिहिलं होतं, याचं किती लिहिलंय 700. येते चेक करायला काय हरकत. राईट. एक गोष्ट लक्षात घे, एवढ्या क्विक भागाकाराचं उत्तर लिहिलंय म्हणजे भागाकार अवघड नसतं. राईट. आणि पाडे पाठ करायची गरज नसते. आता याचा अर्थ असा आहे का की मला 81 एक्काचा पाडा पाठ आहे 93 हे अगोदरच केले नाहीत आयुष्यात. आता बघ काय होतं. हे 1
हे 6 सोडलं. अंश व छेदातील प्रत्येक संख्येच्या एकक स्थानचा अंक सोडला. राईट. दुसरं, छेदातील दशक स्थानच्या अंकानं भाग दिला. छेदातला दशक स्थानचा अंक कोण आहे? 8 न भाग. 8 सत्ती 56. 63 मधले 56 तुझे भागाकारात गेले तर उरतेत किती? 7 उरले. भाग दिल्यानंतर मिळणारी बाकी 7 पुढे लिहिली, अंकाच्या समोर लिहिली. तिसरी स्टेप. छेदात सोडलेला अंक 1 आणि मिळणारा भागाकार 7 यांचा गुणाकार 7 1 7. हा बाकी पुढे लिहिल्यानंतर मिळणाऱ्या संख्येतून बाकी पुढे लिहिल्यानंतर मिळणारी संख्या 76 मधून काय करायचा? वजा करायचा. म्हणजे 7 1 7 वजा केलं मी. हे 7 जर वजा केलं मी तर किती येतात मला सांग? 69. हे 8 8 64 यायला पाहिजे. राईट. मग काय होतंय? 7 1 7 मायनस केलं, 69. 8 8 64. किती उरलं तुला? 5 उरलं. आता हीच प्रोसिजर काय होईल? रिपीट 8 1 8 मायनस केलं, 8 मायनस केलं की किती राहतील? 48. 8 संघ 48, शून्य उरलं. 6 1 6 गेलं. माझा दशक स्थानचा अंक घेण्यात चुकलं. 786 आला तू. राईट. पण ठीक आहे ना, उत्तराच्या खूप क्लोज होतो. 776 पर्यायात नसलं आणि 786 असलं तरी मी काही माझं बिघडणार. राईट. इथं याच्यामध्ये काय होतं? हे असं केलंय काय होईल? 9 सख्खी 54. किती उरलं तुझं? 5 वर. 6 त्रिक 18. 18 मायनस केलं 36 आलं. हे 9 चोक 36 म्हणता येणार नाही. 9 त्रिक 27. 9 उरलं, 92 झाले. चारित्रिकम हे 3 त्रिक 9 मायनस केलं, 9 मायनस केलं की 83 आलं. 9 9 81 आलं. उरले किती? 2. 9 त्रिक 27 गेले, शून्य. किती आले बघ? इथेही 639 639. समजते का कसं करतात भागाकार? ही पूर्ण प्रोसिजर लिहून दिली आहे इथं. राईट. आता बघ, हे 1 दिला इकडे सोडून, 1 इकडे दिला सोडून. हे 9 7 63. किती उरले तुझे? 3. 7 1 7 मायनस केलं, 30 उरलं. 9 त्रिक 27. 9 7 63. अरे यार, इथं काय थोडस इथे दशक स्थानचा अंक चुकला बघा. 9 त्रिक 733 पाहिजे होतं. 9 त्रिक 27. 3 उरलं. 3 1 3 गेलं, 27 उरलं. 9 त्रिक 27 शून्य. 753 लिहिलं, 733 येतं. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर काय करायची? आपल्याला वर्कआउट करायची. अजून आपण 4 गणित बघू त्याच्यावरती. ठीक. काय होतं? हा 61,503 होल डिवायडेड बाय 83. 1 2 किती? 44 भागिले किती? 91. तिसरं काय? 5 8 9 6 2 होल डिवायडेड बाय 93 असेल.
ओके, आता बघ याला कशा पद्धतीने वर्कआउट करता येईल. 3 1 3 8 सत्ती 56 उरले किती तुझे? 56 म्हणजे 5 7 21 21 गेले 54 21 म्हणजे किती 34 8 चोक 32 8 चोक 32 741 याचा भागाकार 741 इथं 3 9 चोक 36 8 81 9 9 81 493 इथं 9 सख्खी 54 4 49 9 चोक 36 3 दोन्ही 3 चोक 12 644. ओके, हे काय झालं 9 सख्खी 54 4 4 त्रिकोण 12 9 चोक 36. ठीक आहे, बघूया. एकच मिनिट. हे 9 सख्खी 54 4 18. अरे यार 9 सख्खी 54 बरोबर आहे ना. 4 नाहीतरी 18 3 चोक 12 49 18 31 9 त्रिक. आता हे 3 आन्सर्स असतील त्याचे. अब देख सुलेमान, आपण याला सॉल्व्ह करू. म्हणजे मी काय सांगतो बघा, तुला या मेथडवर जर कमांड असेल तर मी ज्या पद्धतीने आता उत्तर काढतोय त्या मेथडवर पण कमांड आणता येतं. खूप क्विक आन्सर येतात, पण प्रोव्हाइडिंग या मेथडवर कमांड पाहिजे. एक इथं दशक स्थानचा अंक सोडला, इथला एक दशक स्थानचा अंक सोडला, वर्कआउट केलं याच्यावर. 8 7 56 61 मधले 56 तुझे भागाकारात गेले. झालं दशक स्थानचा आता छेदातला भाग दिला. हे स्टेप फॉलो करायचे. 5 उरते, 5 इथं लिहिले मी. हे सोडलेला अंक आणि आलेला भागाकार गुणाकार केला. 7 21 मायनस केलं याच्यात 34 आलं. 8 चोक 32 2 उरलं बेटा 20 झालं. 4 त्रिकम 12 मायनस केले मी याच्यातनं 8 उरलं. 8 ला 8 ला भागला 8 1 8 0 उरलं 3 1 3 निघून गेले 741 भागाकार आला. कळतं? गंमत काय आहे तर हे 741 काढताना पण माझा हे बघ इतरांच्या तुलनेनं माझा वेळ वाचलाय. लोक 83 न भाग कसे केले असते त्याच्यापेक्षा तर माझा वेळ 100% वाचलाय. पण माझ्यात पण स्पर्धा लावतो मी. या मेथड पेक्षा पण आणखी इफेक्टिव्हली अजून वेळ कमी वाचला पाहिजे. ह्याच्यापेक्षा पण बेटर झालं पाहिजे, ह्याच्यापेक्षा पण बेटर झालं पाहिजे. ह्याच्या पुढचं मेथड काय, ह्याच्या पुढं मेथड काय, ह्याच्या पुढं मेथड काय, सारखा विचार करत राहिले की काही ना काही बेटर राहते. हे त्याच्या पुढचं आहे. पण हे जे पुढचं आहे ते मागचं परफेक्ट झाल्याशिवाय हे पुढचं सांगतायत. कळतं? मग इथं काय होतं 9 चोक 36 8 उरलं 4 1 4 गेले 84 उरलं 9 9 81 दिलं 3 उरलं 9 चोक 36 एक मिनिट 9 1 9 मायनस केलं 27 उरलं 9 त्रिक 27 देऊन टाकलं 0 3 1 3 0. मग 493 इथे 493 लिहिलं. इथं 634 लिहिलं जाते भागाकार 634 आहे बघ. याच्या आधी मी काहीतरी 664 लिहिलं होतं. मला लगेच क्लिक झालं की हे चुकलंय म्हणून. आठवतं का बघ थोडस पाठीमागून 664 लिहिलं मग उचलं 634 केलं. कसं केलं ते मी लिहिलेलं उत्तर चुकलंय हे लगेच्या लगेच तिथून आवाज आला पाहिजे. त्या प्रॉब्लेम मधूनच आवाज पडला हे भाऊ चुकलास म्हणून. तुला डिफाईन झालं पाहिजे लगेच्या लगेच. चूक सामान्यतः होत असते. प्रेशर आहे, टेन्शन आहे, ठीक आहे, आकडेमोड आहे. पण त्याच्यावर पण ओव्हरकम करणारे काहीतरी व्ह्यूज असतात न त्याला मेथड असते, काहीतरी अँगल असतो त्याच्या पाठीमागं. लगेच थोडं बहुत कॅल्क्युलेट केलं की लगेच कळते अडकलं असतं चुकलंय म्हणून. त्याच्या आधीच्या भागाकारात पण मला लगेच कळलं होतं की इथं आकडा चुकलाय माझा म्हणून. राईट, तर ते पण कसं वर्कआउट करायचं ते पण शिकलं गेलं पाहिजे. मग हे 9 सख्खी 54 किती उरलं 4 उरलं किती झाले 49
साइन त्रिक 18 मायनस केलं आपण याच्यातनं, 31 आलं. 9 त्रिक 27, हे अंक सोडले होते ना. 27 केल्यावरती किती उरले? 4 आले. 3 त्रिक 9 मायनस केलं आपण याच्यातनं, किती उरतील तुझे? 37 उरतील. 9 चोक 36 केलं, 1 उरलं. 4 त्रिकम 12ला 12 गेले, 0 आलं. काय आलं? 634 आलं, 634 आलं. तर हे 2 अंकी संख्येनं आपण भागल्याच्या नंतर तुझा 3 अंकी भागाकार आलेल्याची काही उदाहरणं बघितली आपण, की ज्याच्यामध्ये उत्तर शेवटी तुझी बाकी काय उरत होती? 0 उरत होती. तुझा पूर्ण भाग जात होता. त्याच्यानंतरच्या एपिसोड्स मध्ये आपण, जर मला दशांशामध्ये काही उत्तरं काढायची असतील, अपूर्णांकामध्ये उत्तर लिहायची असतील, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये, ते बघूयात. आणि मग तुम्हाला सगळ्यात शेवटी ही मेथड पण सांगून देतो, की ज्याच्यामध्ये असं नजर पडलं की काय झाली पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. पण परत सांगतोय मी, ही मेथड या मेथडचं फलित आहे. असं नाहीये की तू लगेचच्या लगे तू आता शिकलास आणि लगे बुक करून लगे येईल तुला. तुझी याची प्रॅक्टिस खूप झाली पाहिजे, मग ती मेथड तुला जाणवेल. तर हा जे भागाकाराचं जे लेक्चर आहे, भागाकाराचं लेक्चर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लहान जी मुलं आहेत त्यांना पण दाखवाल. आणि तुम्हाला ही लेक्चरची सिरीज आवडत असेल तर ही लेक्चर्स तुम्ही तुमच्या इतर मित्र परिवारांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लेक्चर लाईक करा. तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला अजून काही वेगळं शिकायचं असेल तर त्या संदर्भात कमेंट्स करत चला. चालतंय. तर हे लेक्चर इकडे थांबवतो. भेटू पुढच्या लेक्चरला.